प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मननाचा शास्त्र भाग आहे विलाप गीत, याचा 3 अध्याय, वचन 22 ते 23. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. आजच्या संदेशाचा शीर्षक आहे परमेश्वराचे स्थिर प्रेम. पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराच्या प्रेमाबद्दल पुष्कळ सांगितले आहे. प्रेम या शब्दाचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या अर्थाने केलेला आहे. पण विलापगीत 3:22 ते 23 या वचनामध्ये स्थिर प्रेमाबद्दल सांगितले आहे. पवित्र शास्त्रात स्थिर प्रेम ही एक संज्ञा आहे, जी लोकांवरील देवाच्या न बदलणाऱ्या प्रेमाचे वर्णन करते. हे लोकांमधील प्रेमाचे वर्णन करण्यासाठी देखील वापरले जाते. स्थिर प्रेम हे एक मजबूत, विश्वासार्ह आणि सुंदर प्रेम आहे, जे कधीही बदलत नाही किंवा अपयशी होत नाही. हे एक प्रेम आहे जे परमेश्वराचे गुणवैशिष्ट्याचे वर्णन करते व त्याची वचने पाळण्यासाठी विश्वासूपणावर आधारित आहे. पवित्र शास्त्रामधील काही उदाहरणे आपण पाहूया. निर्गम 34 वचन 4 ते 7 मध्ये देव आम्हाला दयाळू, राग कमी येत असलेला आणि स्थिर प्रेमाने भरलेला असे वर्णन करतो. अनुवाद 7:9 मध्ये देव स्वतःला विश्वासू आणि करार पाळणारा आणि त्याच्याद्वारे प्रेम करणारा आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांशी स्थिर प्रेम करणारा असे वर्णन करतो. 3रं उदाहरण आहे विलापगीत 3:22 ते 23 मध्ये सांगितले आहे की परमेश्वराचे स्थिर प्रेम कधीही थांबत नाही, त्याची दया कधीही संपत नाही. स्थिर प्रेमाची कल्पना अशी आहे की देव लोकांवर प्रेम करतो, त्याची परिस्थिती किंवा महत्त्व काहीही असो. आम्ही आपले लक्ष ख्रिस्ती लोकांकडे जर केंद्रित केले तर आम्हाला स्थिर प्रेमाचा अभाव दिसून येतो. पण आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आमच्या मनात दुसऱ्याप्रती प्रेम असणं फार महत्त्वाचं आहे व तो धडा प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला 4 शुभवर्तमानामध्ये शिकवलेला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये दुःख सहनाचे दिवस चालू होत आहेत व त्यानंतर आपण ईस्टर आणि गुड फ्रायडे साजरा करणार आहोत. हे करणे चांगले आहे व महत्त्वाचे आहे, पण त्याच्याबरोबर आम्हाला आमचे आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. माझ्या मनामध्ये इतरांप्रती परमेश्वरासारखे स्थिर प्रेम आहे का? जर नसेल तर प्रार्थनेच्याद्वारे ते प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. जर आम्ही अवलोकन केले तर आम्हाला दिसून येईल की आमच्या देशामध्ये, मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये अनेक समस्या आहेत व त्या समस्या आम्ही स्थिर प्रेमाच्याद्वारे सोडू शकतो. देवाच्या निवडलेल्या लोकांनो, म्हणून आज परमेश्वराला आपण स्थिर प्रेम मागूया आणि इतरांवर स्थिर प्रेम आपल्या जीवनाच्याद्वारे व बोलण्याच्याद्वारे प्रगट करूया आणि पुन्हा एकदा नव्याने निर्णय घेऊया. जर परमेश्वर आपल्यासोबत या वचनाद्वारे बोलला असेल तर कमेंटमध्ये लिहून आपण पाठवू शकता आणि परमेश्वर जे बोलतो ते करण्याचा प्रयत्न करूया. देवबाप या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू ऐकलेल्या वचनासाठी. प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती, महिमा आणि गौरव करतो प्रभूजी. खरोखर देवा, पुन्हा एकदा आज आमच्या संगती तू बोललास प्रभू, परमेश्वराचे स्थिर प्रेम याविषयी. देवा, खरोखर तुझं हे प्रेम स्थिर असं आहे देवा, ते कधीच बदलत नाही. तसं आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये देखील ते स्थिर प्रेम इतरांप्रती तू आम्हाला दे पिता, आणि आमच्या ठाई देखील स्थिर प्रेम उत्पन्न कर प्रभू येशू. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.